सुप्रभात मित्रांनो, नमस्कार. मी मोरगाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय कोकणी मीडिया मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओ. तर मंडळींनो काय माहिती आहे, आपण आताच घरी गेला म्हणजे मंच्या तिथे गेला होता. पल्लू आणि त्रिशा सोडून, त्रिशाने पल्लू गेली तर बागद्यात. तर तिकडनं सोडून दिलं. आता फ्रेश वगैरे झालं आहे. तर भाकरी नव्हते आज, तर उपमा वगैरे खाल्लो आणि आता जाणार असते खाली आपण काय माहिती आहे अत्रेत. तर अत्रेत जाण्यापूर्वी काय माहीत आहे ब्लॉगचं सुरुवात केली असा. तर ब्लॉगमध्ये तुमका आजच्या ह्या आपण 3 दिवस व्हिडिओ शूट केली होती. जर का कॅमेरासमोर येला ना तर तुमका मी दाखवणार असं, म्हणजे डेली ब्लॉग असणारा. तर त्याच्यामुळे हो ब्लॉग मित्रांनो आवर्जून बघा, कारण गावाकडे जी काय डेली ब्लॉग असतात म्हणजे तुमका ह्या ब्लॉगमध्ये जास्त करून आपण काय माहीत आहे आठवडी बाजार एक होतो आपल्या गावचो, ते थोडेसे व्हिडिओ शूट केले आहेत. त्याचबरोबर जी काय कामं वगैरे होती ती तुमका ह्या ब्लॉगमध्ये बघू भेटतली. तर ती बघा. आणि आपल्या वाडीत आपल्या काय माहीत आहे टुर्नामेंट भरवली होती. ती काय 2-3 शॉट वगैरे मी काढले होते, कारण काढू भेटला नाही. कारण आपल्या कसं माहीत आहे कॉमेंट्री पण होती ते करू, आणि त्याचबरोबर स्कोर बोर्डवरमध्ये पण होत आहे. त्याच्यामुळे आपल्या जास्त व्हिडिओ शूट करू भेटला नाही. जागा भेटला तर तुम्ही ब्लॉगच्या मार्फत बघा. आता मी जाते काय माहीत आहे अत्रेत, आणि तुम्ही हे ब्लॉग कंटिन्यू करा. तर इकडे ट्रॉफ्या बघताय. तर आपल्याकडे काय माहीत आहे टुर्नामेंट भरवलेली असा. श्री गांगेश्वर क्रिकेट क्रीडा मंडळ मंचे मुरगवाडी आयोजित भव्य ओपन अंडर क्रिकेट स्पर्धा असा. तर ही स्पर्धा 27-28 मे 2026. तर ठिकाण असं आमच्या मंचे मुरगवाडीच्या वानखेडे स्टेडियम. तर इकडे आराध्य दैवत आपले बघतास श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असा. त्याचबरोबर इकडे ट्रॉफी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि बेस्ट फलंदाज आणि त्याचबरोबर बेस्ट गोलंदाज, तर असं ट्रॉफी असत. तर मंडळी आपण आता काय माहीत आहे मैदानात इला असा, आणि पाठीमागे इकडे बघतास आपले मित्रवर्ग असा इकडे. तर कल आपल्याला काय शूट करू भेटला नाही, कारण पहिलो दिवस होतो तर त्याच्यामुळे आपल्याला शूट करू भेटला नाही. आणि आजचं दुसरा दिवस होता आणि कल बरेचसे संघ खेळून गेले इकडनं. तर बरा वाटला, कारण पहिल्यांदाच आम्ही असा आयोजन आम्ही केला होता पण त्या बॉक्सचा. पण आता कसा ड्रम स्पर्धा असत आणि हे ओपन, कारण कोणी पण इकडे खेळून येऊन जाऊ शकता. गाव मर्यादा असा वगैरे काय नाही, किंवा वाडी मर्यादा असं काय नाही. तर ओपन असा, त्याच्यामुळे प्रत्येक संघ ह्यो खेळलो जात इकडे. तर प्रत्येक संघांना इकडे खेळलो जायत. तर आताशे ना वाजलेत 9 आणि ऊन बघा कडकता ऊन असा इकडे पाठीमागे बघताच तुम्ही. आणि थोड्याच वेळाने कल बऱ्यापैकी सामने आपले झाले आणि बऱ्यापैकी टीमी पण इले होते आपल्याकडे. तर बरा वाटला. आणि आजच्या दिवसात पण बघूया किती टीमी येतात, कारण आम्ही लॉर्ड्स पद्धतीने ठेवला नसता. जी टीम येत आणि दुसरी जी टीम येत ना त्याच्याशी लावून पटकन आपण तो सामना चालू करू. तर ह्या उद्देशाने आपण सामने ठेवलेत. तर चला थोडासा ना घरी जाऊया, कारण आपले जे मित्रमंडळी आहेत, जे आपली जी कमिटी आहे मंडळ हा, तर त्यांना नाश्त्याचा काहीतरी बघू हवा. तर म्हणून बायको वगैरे सांगलं होतं आहे बनवू. तर जाऊया बनवल्यानं काय ते बघूया. कांदे फळे वगैरे सांगितलं होतं बनवू नाश्ता, तिकडे जाऊया आपण. तर आपली कमिटी मेंबर म्हणजे आपले मित्रवर्ग इकडे तुम्ही बघतास या साईड का. हार्दिक पांचाळ हे झालेलो असा अनफिट आहे तो, आजच्या सामन्यात खेळू शकणार नाही. आणि काय माहीत आहे आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज. तर पूजा वगैरे करूया आपण. हा बाळा, हा. तर इकडे काय माहीत आहे कांदे पोहे इकडे बनवण्याची ना प्रोसेस चालू असा. तर आपल्या ज्या आज टुर्नामेंट का लागणार आहेत ना कांदे पोहे कमिटीसाठी म्हणजे आपल्या जागा मंडळ असं ना त्यांच्यासाठी हे नाश्ता असा इकडे. तर आता काय माहीत आहे स्पर्धेक चालू आहेत आणि आपल्या राजापूरच्या साईडची टीम आता योग लागले आहेत.
आणि स्ट्रायकिंग एंडला आहे तो फलंदाज तुषार, नॉन स्ट्रायकिंग एंडला सूरज. दोन्ही असे नवोदित खेळाडू पंचक्रोशीमध्ये नावाजलेले असे अष्टपैलू खेळाडू जांभाईदेवी पोंबुर्ले संघाच्या वतीने. पाहायचे दोन्ही फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतायत ते आपल्या संघासाठी. मनीष ब्लॉक आउट पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने खेळला, एक धाव तर सहज पळून काढले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव. पाहायचंय नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने लागतोय तो. पंचाने सांगायचंय नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने लागलाय तो. सहा धावा. फरीदच्या बॅट मधून पहिला षटकार. नॉन स्ट्राईकला आहे तो समीर. पहिल्या वेळेला प्रारंभिक षटक, पहिल्या षटकावर चेंडूवरती षटकार खेचतोय तो फरीद. समोरच्या दिशेने मारलेला फटका, एक धाव तर सहजरित्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 4 धावा. 4 धावांनी संघ धावसंख्येत वर संघ पोहोचतोय तो 10 धावसंख्येवरती. सुरेख फटकेबाजी करतोय तो फरीद, चांगल्या प्रकारची फटकेबाजी. पुन्हा एकदा विराज फरीदसाठी. आता मात्र काहीसं महागडे षटक म्हणावे लागेल आतापर्यंत. आता मात्र काहीसं कमबॅक, अचूक टप्प्यावर गोलंदाजी. 3 धावा. 3 धावा संघ धावसंख्येत भर संघ पोहोचतोय. पाहायचंय समीर, आता मात्र पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला. पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो समीर. नो चेंडू, फेर मारा अवंत स्वरूपात 1 धाव. समोरच्या मारलेला फटका, 1 धाव तर सहजरित्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव कंप्लीट केली जाते. या 3 धावांनी संघ धावसंख्येत भर संघ पोहोचतोय तो 17 धावसंख्येवरती. एक्सच्या दिशेने मारलेला फटका, 1 धाव तर सहजरित्या पळून दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव कंप्लीट केली जाते. तर काय माहिती आपण हिला होता इकडे आज रविवारच्या आपल्या ह्या आठवडी बाजारात आमच्या मंचे गावच्या. आणि इकडे मस्त इकडे नजारा बघतास. तर इकडे वडी असा तर आणि इकडे काय माहित आहे तारळ, त्याचबरोबर उपळा, वृंदावन असे गाव असत समोर. तर ह्या पट्टो आपलं ह्यो सिंधुदुर्गाचो. त्याचबरोबर तिकडे नदी क्रॉस केलास की रत्नागिरी चालू होता. तर इकडे बंधाऱ्याचं पण काम चालू असा. तर बऱ्यापैकी तिकडे गेला ऐशवेपर्यंत जायचं आता थोड्या दिवसांत. तर 1 नंबर. तर पहिलं कसं माहीत आहे बाजार बरंचसं मोठं भरायचो, पण आता भाऊ गेलास तर काय एवढं बाजार नाही. तर इकडे किराणाचा, त्याचबरोबर तिकडे खाली टोसवाले आहेत आणि त्याचबरोबर इकडे खेळण्यांची दुकान दिसतात. तर भाजीपालो पण इकडे असा घेतलं रे. तर इकडे सुकटा वगैरे पण तुमका भेटतील. तर इकडे ताजी चिंगळा पण असत आणि इकडे सुको.
हे बळे की गे हे काय आहे बळे ना बळे आणि ही काय वाक ते माकला माकला ती मोठी आहे मोती आणि ही काय ही मोठी मोदका का बोंबील हां विलास झाल्यानंतर येत हे घ्यावा काय ता घेतलाच काय ता तर इकडे काय माहित आहे बरीचशी गर्दी आहे तर कडधान्याचा इकडे तुमका दिसत सगळा एकटो दिलं की तो काय हो दोंडबा आणि त्याचबरोबर काय माहित आहे इकडे आपले मालवणी मसाले त्याचबरोबर काश्मीरी मसाले तुमका इकडे दिसतले आणि त्याचबरोबर तिकडे पण आहेत खाली बघ चिखल आहे तर इकडे पण खेळण्याचा दुकान असा तर त्रिशा काय माहित आहे हे खेळणं घेतला बाबू ओके खुश झाला पोरगा हा अरे वा तर चला इकडे बॅगे वगैरे पण असतात तर इकडे होडी बघतास भाऊ जाते होडीत तर काय माहिती आहे आपण बाजारात जाऊन येला आणि थोडासा बोललो काम होता आपल्या नेटवर्क जायचा होता कारण आपल्या गावात कसा नेटवर्क ना थोडासा कमी असा तर बोललो मच्छुनाकडे तिकडे जाऊया आणि थोडंसं काम करूया आणि त्याच्यानंतर मग घरी जाऊन जेवूया वगैरे तर ऊन बघा किती आता जाम गरम होता मळो बघा आपलं ह्यो तर घरी येईल आता आणि एवढा गरम होता ना बाप रे बाप तर थोडासा घरी तिकडे बरा वाटला होता आपला काम थोडासा झाला तर चला जेवूया आधी इकडे बघ दादाकडे बघ दादाकडे इकडे बघ तू दिसला पाहिजे ना ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये दिसला पाहिजे ना मग काकी बघल काकी बघेल ना इकडे काकी बघल तर काय माहित आहे मंचेटीला आपण असतो आणि मामा तो इकडे मामा बघता इकडे त्याचबरोबर इकडे मामी आहे पाठीमागे आणि बाबू इकडे तर आपण आता चाललो गोवळात येतो तू गोवळात आम्ही मुंबईला चाललो तर मामा मामी चालले जाता मुंबईकात तर बघ आता काकी बघित ना हा चल मग मंचेटीवरून आपण क्रॉस झाला आणि आपण चालला असो गोवळात तर गोवळात जाताना आपल्या तराळा विजयदुर्ग रोडवर आपल्या मस्तपैकी पाडगावचं इकडे दत्त मंदिर दिसतला
तर मस्तपैकी आपण इकडनं लांबनंच दर्शन घेतलं. तर आपण मगाशी गोळात होता आत्याकडे गेला आणि आत्याकडे थोडंसं बसला तिकडे गप्पा गोष्टी वगैरे मारल्या आत्याशी आणि त्यानंतर मग निघाला ते आता येला थेट तळ्यात म्हणजे अजून बाजारपेठेत नाही गेला. तर थोडंसं इकडे बोलो काम होता श्रीराम ॲग्रो इकडे म्हणजे मशीन वगैरे जे कटर मशीन वगैरे असतं ना तर त्यांच्याकडे येईल. तर बॉबीने आपल्याला घ्यायची होती कटर मशीनची तर ते घेत आहो आणि त्याच्यानंतर मग मार्केटमध्ये जाऊ म्हणजे बाजारात तळ्यातल्या तर बराचसा काय ना काय घ्यायचं म्हणजे आता म्हणजे शेती चालू आहेत पेरणी लावणी वगैरे त्याच्यामुळे जर का आता आपल्या मशिनरीचं काय ना काय सामान लागत ना तर आपण आता घेत जाणार असा. तर भात वगैरे पण आपल्याला लागत. तर चला जाम उकडतं आता नाही म्हटलं तरी 5 वाजलेत. तर समोर तिकडे तराळ डेपो असा इकडे लालपरी इकडे बघतास. तर बाजारपेठ वगैरे आतमध्ये असा पण आपण काय आतमध्ये आधी जाणार नाही कारण आपल्या कॅश काढूची आहे ATM मधनं. तर काय माहिती आहे आपण इला होता इकडे ATM मध्ये आणि तऱ्यात जर यायचं असत ना तर कॅश हातात असली तर तऱ्यात यावा कारण इकडे आम्ही आता 3-4 ATM बघितले तर एक पण ATM मध्ये कॅश नसा. तर इकडे यायचं असत ना तर तुम्ही अगोदर काय माहिती आहे कॅश घेऊनच द्यावा इकडे. तर समोर तिकडे आर्या ट्रॅव्हल्स आपली उभी असा आणि इकडे आपला या कामा. तर आपण काय माहित आहे आपल्या ह्या मच्छिंद्र रेपे म्हणजे आमच्या मच्छू दादाच्या इकडे आपण दुकानात दिला असा हो बघा. तर ह्या डबियंतून मित्रांनो काय माहित आहे सॅम्पल असत आपल्या ह्या भाताच्या बियांचा. तर बरेचसे इकडे तुमका ना भाताच्या बियाणा इकडं तुमका भेटून जातील तळ्यात आपल्या मच्छू दादाच्या इकडे. आणि त्याचबरोबर काय माहित आहे इकडे तुमका दाखवते काय तर भिंतीवरती इकडे ना भाताचं नाव म्हणजे बियाण्याचं नाव त्याचबरोबर कालावधी किती आणि दर असं सगळ्यावर सांगितलेलं असा. तर आपण मच्छूदादाकडनं इकडनं आपण भाताचा बियाणा घेतला असा तो तुमका दाखवतोय. काय माहिती आहे आपण रत्नागिरी 8 ह्या प्रकारातला मित्रांनो आपण बियाणा घेतला असा. तर इकडे पिशवी बघा तर आपण 10 किलो घेतला असा. तर इकडे तुमका या भाताच्या बियाण्याबरोबर तुमका औषधं वगैरे पण शेतीची काय लागणारी असतात ना ती पण भेटतली. तर इकडे समोर बघतास आणि बरंचसा इकडे तुमका ना ॲग्रो म्हणजे शेती जा काय लागणार असतात ना तर तुमका इकडे भेटतला. मगाशी तुमका सांगितलं होतं काय माहिती आहे आपण रत्नागिरी 8 घेतला 10 किलो आपल्याक मस्तपैकी रिजनेबलमध्ये भेटला आणि वरती इकडे नाव असा त्याचबरोबर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला होता. तुम्ही काय माहीत आहे शेतीबद्दल जर काय औषध हवी असेल बियाणा वगैरे तर तुम्ही तळ्यात येऊन मच्छूदाकडे तुम्ही येऊन तुम्ही घेऊ शकतास. तर मच्छूदाकडनं आपण भाताचा बियाणा तर घेतला आणि जो इकडे रोड जो गेलो आहात तो गेलो असा वैभववाडी रोड का आणि आपण आता चाललो आहोत तळ्यातल्या ह्या आतमधल्या बाजारपेठेत. तळ्यात तर आतमध्ये आपण आता बाजारात घुसलो पण काय माहिती आहे बरीचशी दुकानं तर बंद दिसतात. तर आपल्याला घ्यायची असतं तिकडे खाऊची पानं. तर इकडे आम्ही इलाव ना तळ्यात तर आवर्जून ह्या काकाकडनं आम्ही काय माहीत आहे आम्ही खाऊची पानं घेतो. तर इकडे इलंच तर ना पानं पण जास्त देतात त्याचबरोबर रिजनेबलमध्ये. तर हे असं ते काका. तळ्यातली बरीचशी कामं आपली झाली असत आणि फक्त एक काम राहिलं त्यामध्ये ATM मधनं कॅश काढूची. पण काय माहीत आहे तळ्यातली ना बघूची तेव्हा ATM ही बंद असतात आणि चालू असली तर त्याच्यात कॅश नसता अशी भानगड. त्याच्यामुळे आपल्याला कॅश काढूक भेटली नाही. जर तुम्ही येत असाल तर तळ्यात तर येताना थोडी तरी कॅश घेऊन येवा खिशात ना. तर आता आपण चालला असाव जांभवाडीच्या पेट्रोल पंपावर आपल्याला आता भातशीसाठी डिझेल लागणार असतात. तर आताची थोडीशी मारामारी असतात डिझेल आणि पेट्रोलसाठी. तर आपण तळ्यात बघित होतो आपण आपल्या तळ्यात भेटला नाही तर आपण आता चाललो जांभवाडीच्या पेट्रोल पंपावर. अशी चाय दे बघूया काय म्हणतं. तर आपल्या भावाकडे येईल स्पेशल ना गुळाचा चाय पियो. तर हे घे नोंदबा तर या खय असा सांग रे
उंडील रिटायर. तर तुम्ही जर तराळा विजयदुर्ग रोडवरनं प्रवास करीत असाल ना तर आपल्या या भावाच्या ना या हॉटेल का जरूर एकदा ना भेट द्यावा. स्पेशल गुळाचा चहा असा यांच्याकडे. तर आपण आता उंडील रिटायर होता आणि काय माहीत आहे थोडीशी ना सुस्ती येत होती. आपण तराळ्यात ना घरी जाताना काय बोलू माहीत आहे थोडंसं बोलू आशिषकडनं ना चाय वगैरे दिवस झाला. तर आशिषच्या हातची ना गुळाची चाय एक नंबर होती. तर थोडीशी सुस्ती उडावली. तर चला जाऊया आता घरी. तर काय माहीत आहे घरी येईपर्यंत आपल्याकडं ना 6:30 पावणे 7 झालेत आणि इकडे बघताच काय माहीत आहे आता सनसेट होता म्हणजे सूर्यास्त. तर काय माहीत आहे उन्हात ना ट्रॅव्हल करणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही आहे. तर घाम पूर्ण इलो आणि चेहऱ्यावर बघताच तर ऑइल निर्माण झाला, ऑइली चेहरा झाला असा. चला आता आंघोळ वगैरे करूया, फ्रेश होऊया. संध्याकाळचे ऑलमोस्ट नाही म्हटलं तर 7 वाजल्यात. तुमका आता सनसेट दाखवलो तर चला. 2 hours later. तर काय माहिती आशिष गाडींचो आमचे ना बर्थडे असा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आशू, हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस फॉर यू, मे गॉड ब्लेस फॉर यू, मे गॉड ब्लेस फॉर यू आशू, हॅपी बर्थडे टू यू. टाळ्या. तर इकडे केक सर्व करतो आम्ही हा सगळ्यांका. तर घरातलीच माणसं असावं आम्ही. तर इकडे अश्विनी वहिनी, पत्त्या, त्याचबरोबर भक्ती मॅडम आहेत त्या. तर यावा तुम्ही आता केक खाऊ.